चला तर आज बघूयात गंगाफळ म्हणजेच की कवड्याची भाजी आपण सिंपल आणि साध्या पद्धतीने झटपट कशी बनवू शकतात। त्यासाठी गंगाफळ घ्यायचं, त्याला छान असं छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आणि जर आपल्याला साल आवडत नसेल, जसं की मला साल आवडत नाही म्हणून मी साल वगैरे काढून घेत असते आणि जर आपल्याला आवडत असेल तर आपण साल राहू देऊ शकतात, तसं काही प्रॉब्लेम येत नाही। तर छान मी साल वगैरे काढून घेतली, त्यानंतर त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतले। अति प्रमाणातही छोटे आपल्याला तुकडे करून घ्यायचे नाहीत, कारण जास्त छोटे जर तुकडे केले तर याची एकदम पेस्टच होऊन जात असते। तर चला आता तुकडे करून झाले, मग ठेवूयात एक कढई छान अशी गरम झाली की त्यामध्ये टाकायचं तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये टाकायचं मोहरी छान तर तडली की त्यामध्ये आपण लसूण जिरं पेस्ट टाकायचं। लसूण जिरं पेस्ट थोडीशी आपण भाजायची, थोडीशी भाजून झाली की त्यामध्ये आपण जे गंगाफळ कापून ठेवलेलं आहे ते गंगाफळ आपण त्यामध्ये टाकायचं आहे। गंगाफळ छान आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं। छान तेलामध्ये परतून झालं की आपल्याला आता त्यामध्ये टाकायचं आहे तिखट, मीठ आणि हळद हे आपण त्यामध्ये टाकणार आहोत। तर तिखटाचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं, कारण की हे भाजी थोडीशी गुळचट लागते। सर्व टाकून झाल्यानंतर भाजी छान अशी परतून घ्यायची, त्यानंतर त्यावरती झाकण ठेवायचं आणि एक वाफ येऊ द्यायची। एक वाफ आली की म्हणजे आपली भाजी शिजून तयार असते। नंतर त्यावर छान असा बारीक चिरलेला कोथिंबीर टाकायचा आणि चमचमीत अशी आपली कवड्याचीच म्हणजेच गंगाफळाची भाजी सर्व करण्यासाठी तयार आहे।